सत्य लोकांमधनं आलेलं तुमचं फक्त कल्याण व्हावं ही इच्छा असणारे एनर्जी भाव असलेल्या त्या भावामधनं जन्माला आलेले शब्द म्हणजे तुम्हाला नाम मिळालं आहे. ते नाम घेत जर तुम्ही झोपलात तर तुमच्या श्वासाला ते चिकटतं आणि मग रात्रीच नाही हळूहळू सवयीने दिवसा पण चिकटतं आणि मग जी चालू होते त्याला म्हणतात सोहम साधना, त्याला म्हणतात अजपाजप. तोपर्यंत तुमचा स्वरूप हा तुमचा देव असतो जो श्वासरूपी अश्वांवरती बसवायचा असतो. आम्ही आमच्या खंडोबाला घोडा देतो. अरे पण आतल्या देवाला घोडा कधी देणार? आतल्या देवाचा घोडा काय आहे? तुमचे श्वास हेच अश्व आहेत. या श्वासरूपी अश्वांवरती स्वरूप किंवा स्वानंद नावाच्या देवाला बसवा आणि फक्त श्वास घ्या. आणि मग एक वेळ अशी येते की जिथं तुमचं वाहन बदलतं, वाहन बदलतं. पहिल्यांदा 800, मग कदाचित झेन, मग कदाचित अजून कुठली तरी, मग अजून कुठली तरी. तुमचं आर्थिक अपग्रेडेशन झालं की वाहन चेंज होतं ना. मग तसंच इथं पण आहे. सुरुवातीला तुमचं पहिलं वाहन आहे घोडा, म्हणजे अश्व, म्हणजे श्वास. आणि मग जेव्हा तुमचं नाम तुमच्या श्वासाला चिकटतं तेव्हा जी प्राप्त होते त्याला म्हणतात हंसगती. कारण पिंड आणि ब्रह्मांड याला तुम्ही जागे असा किंवा झोपलेले असा, एक गोष्ट कायम चालू आहे जी कनेक्शन इज ऑन अँड दॅट इज युअर ब्रेथ. झोपेमध्ये बाकी सगळं बंद पडेल पण श्वास बंद नाही पडत. हृदय टाकटुक टाकटुक करते पण ते आतमध्येच. पण श्वास ही एकमेव गोष्ट आहे जी अंदर से बाहर जाती है फिर बाहर से अंदर आती है. हे जे आत बाहेर जाणं आहे ह्या एकच कनेक्शन आहे आणि ते श्वास. आणि जेव्हा तुमचं नाम श्वासाला चिकटतं तेव्हा झोपेमध्ये आपोआप श्वास फक्त चालू राहतो. सोहम हमसहा हमस सोहम. तो मी आहे, मी तो आहे, तो मी आहे, मी तो आहे. आणि मग ही स्थिती आल्यानंतर अदरवाईज हंसांचा आवाज काय असतो? कल 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 हंसे फार केला सुटाया. शाळेत असताना आपण वृत्त शिकलो होतो. हंसाचा कलकलाट आहे. आपलं आयुष्य कधी कलकल कलकल आहे ना. कलकलाट आहे. काय कलकलाट करतात ह्या विशीला जमले की सगळे पुरुष पळतात. तर हा कलकलाट जातो आणि तिथं फक्त हंस ध्वनी चालू होतो. सोहम हमसहा हंस सोहम. तिथं फक्त श्वासाचं आदान प्रदान चालतं पण जाणीव बदललेली आहे. आणि त्यामुळे वेगळं नाम पण घ्यायला लागत नाही कारण श्वास हेच तुमचं नाम होतं. इतकी उच्च कोटीची गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते आणि मग खरी धमाल चालू होते. नाम सुरुवातीला अखंड घ्यायचं, अखंड प्रयत्नपूर्वक घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू नाम श्वासाला चिकटतं. नाम कधी बंद पडलं आणि श्वासाच्या माध्यमातून अजपाजप सोहम साधना नामसाधना कधी सुरू झाली तुम्हाला कळत पण नाही. आणि ती स्थिती जेव्हा येते तेव्हा त्या स्थितीला म्हणतात हंसगती. आणि त्यानंतर एक क्षण असा येतो ज्याला केवल कुंभक म्हणतात, म्हणजे श्वासच थांबतो. त्याला म्हणतात परमहंसगती. रामकृष्ण परमहंस. परमहंस म्हणजे श्वासाची गरज नाही. आणि ही पण साध्या नामसाधनेतून आपोआप येते. सामान्य माणसाचा श्वास हा 16 अंगुळ असतो. अंगुळ म्हणजे हे 4 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16. जशी जशी नामसाधना वाढते एक एक देहातलं तत्व शुद्ध होतं. पृथ्वी तत्व शुद्ध झालं, 16चे 12 झाले. आप तत्व शुद्ध झालं, 12चे 8 अंगुळ श्वास येतो. असं करत 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 शून्य इथे येतं. म्हणजे श्वास फक्त इथूनच घेतला जातो आणि इथंच सोडला जातो, एवढाच, बाहेर नाहीच. कारण तेव्हा घडतं काय? पिंडी ते ब्रह्मांडी नाही, ब्रह्मांडी ते पिंडी. माझ्या पिंडातच ब्रह्मांड आहे. मग मी बाहेर कोणाबरोबर श्वास घेऊ? मीच ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड हे पिंडात अवतरलं की केवल कुंभक लागतो. म्हणजे श्वास फक्त इथपर्यंतच चालतो, 0 अंगुळ. ती सोहम साधनेची नामसाधनेचं शेवटचं टोक आहे.
हे सहजगत्या आपोआप घडणार आहे तुमच्या बाबतीत. जेव्हा नाम घ्यायला सुरुवात कराल तेव्हा काळजी नका करू. तुमचं तुम्हाला जाणवेल की अरे सुरुवातीला माझा श्वास असं समोर जर ज्योत असेल तर अशी अशी हलत होती, आता मी एवढ्या जवळ ठेवली श्वास घेत असला तरी ज्योत हलत नाही आहे. अरे अच्छा, म्हणजे माझा श्वास कमी अंगुळ झाला वाटतं. मग इथे ठेवली तरी ज्योत हलत नाही आहे, मी श्वास तर घेतोय पण ज्योत हलत नाही आहे. आणि मग एक दिवस चटका बसेल, इथपर्यंत काढू. नुसते नामधारक नका हो. राम 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 6 माळा झाल्या, कॅल्क्युलेटरवर लिहून ठेव. राम 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 राम, आज 15 माळा पूर्ण करायच्यात. ए प्रेशर कुकर लक्षात ठेव, शिट्टी वाजते. राम 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 राम, दरवाजा लावून घे जाताना. राम 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 राम. असे 13 कोटी जप करून काही नाही होणार. भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्ञानी को मोक्ष. ज्ञानोत्तर भक्ती करा, नाम घ्या, पण ज्ञान मिळवून नाम घ्या, अनंत पटीने फायदा मिळवाल. कारण नाम म्हणजे शब्द आहे, पण शब्दाच्या मागचा भाव महत्त्वाचा आहे. आणि हा भाव काय आहे? दुसऱ्याच्यातला आकार ओळखायला शिका. दुसऱ्याच्या आयुष्यामधला जो आकार आहे, जो वेदना आहे, तुम्हाला कल्पनाच नाही आहे. तुमच्या समोर आलेली व्यक्ती जी वेदनेपोटी आकार लावते आहे, त्यावेळेला वेदनेच्या रूपातनं आकारामध्ये मी राहतो, हे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये रोखठोक सांगतायत. ओळखला नाही तुम्ही परमेश्वराला समोरच्या? एक सामान्य हाडामासाची व्यक्ती, कधी पुरुष, कधी स्त्री, कधी म्हातारा, कधी म्हातारी, कधी लहान मूल, कोणी विधवा स्त्री, कोणी कधी कुमारी, पण कुठली तरी वेदना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आहे. तो आकार लावतोय आणि आकारामध्ये परमेश्वर अभिव्यक्त आहे. परमेश्वर कधी अभिव्यक्त म्हणता का हो? अनंत. अनंत म्हणता? अनंत, अभिव्यक्त, अव्यक्त, अनाहत, सगळं अ आहे, आ नाही आहे. आ निर्माण करायचा आहे, 2 अ ला एकत्र मिसळून आ निर्माण करायचा आहे आणि दोघांनी आनंदाची अनुभूती घ्यायची. ह्याला म्हणतात खऱ्या अर्थानं परमेश्वराची साधना, ह्याला म्हणतात नाम साधना. आकारामध्ये परमेश्वर राहतो. तुमच्या देहामध्ये जेव्हा स्वतःच्या वेदना येते, समजा आता माझ्या देहामध्ये पायामध्ये पेन होत आहे आता तुमच्याशी बोलताना, पण ज्या क्षणी पेन आहे त्या वेळेला मनुष्य फक्त वेदनेपोटी एवढाच सामान्य मनुष्य वेदनेशी कनेक्ट होतो. पण जर ज्ञान असेल की अरे वेदना झाले म्हणजे कुंतीला मागावं लागलं, दुःख मला देवाने दिलाय, कम ऑन यार, अभी मेरे पैर में, मेरे बॉडी में परमेश्वर विराजमान है, आई एम हॅपी. दुसऱ्याची वेदना परदुःख शीतल असतो, नुसतं पाय चेपून द्यायला जातं काय? स्वतःच्या देहामध्ये जेव्हा वेदना निर्माण होते त्यावेळेला ती वेदनेशी कनेक्ट न होता त्या वेदनेमध्ये माझ्या देहामध्ये परमेश्वर अभिव्यक्त झालाय, ह्या भावामधनं नाम घ्या. परमेश्वराची तात्काळ अनुभूती तुम्हाला येईल. मग ही वेदना दरवेळेला शारीरिक असेल असं नाही, आर्थिक असेल, मानसिक असेल, परिस्थितीजन्य असेल, घटनात्मक असेल. वेदना ही वेदना असते. कुठल्याही प्रकारची मनाला त्रास देणारी, शरीराला त्रास देणारा प्रसंग, घटना जी तुम्हाला त्रास देते असं वाटते, ती वेदना आहे, म्हणजे दुःख आहे, ज्याच्यामधनं तुम्ही कणताय, कधी वैखरीवाडीने, कधी मनातल्या मनात. त्या वेळेला फक्त भान ठेवा आणि जमलं तर नाम घ्या. स्वतःला सांगा वेदनेच्या रूपामधनं, परिस्थितीजन्य वेदनेच्या रूपामधनं माझ्या देहामध्ये, माझ्या आयुष्यात परमेश्वर अवतरलेला आहे. जो निर्माण व्हावा यासाठी न जाणो किती काळ तपश्चर्या करावी लागते, किती साधना करावी लागते. माझ्या तर देहामध्ये बिन बुलाए उसने पेन भेज दिया है. न मागता देवाने मला वेदना दिली आहे, कधी परिस्थितीच्या रूपानं, कधी देहभोगातून, कधी मनातनं, कधी शरीरामधनं, कधी आर्थिक वेदना. पण वेदनेमध्ये परमेश्वर राहतो हे भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत. मग जर ती वेदना माझ्या आयुष्यात आहे, परमेश्वर नाही आहे का माझ्या आयुष्यात प्रगट झालेला? किमान पक्षी एवढं तर मी नक्की शिकू शकतो की अशी वेदना जर कोणामुळे माझ्या आयुष्यात आली असेल तर ती वेदना, मी समजा ज्ञानी आहे तर ठीक आहे यार, मी त्यातनं परमेश्वर प्राप्त केला. पण समोरचा मनुष्य अज्ञानी आहे, त्याच्या आयुष्यात जर माझ्या वागण्यामुळे वेदना निर्माण झाली तर फक्त तो वेदनेने ग्रस्त होऊन मायेमध्ये, मायेच्या चिखलामध्ये रुतून बसेल. किमान पक्षी अशी वेदना मी त्याच्या आयुष्यात माझ्या वागण्यामुळे निर्माण होऊ देणार नाही.
एवढं तरी आपण नक्की करू शकतो, इजंट इट?